सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत किंवा जो आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे एकूणच यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्हीही स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांचे एकूण जे वर्णनात्मक स्वरूप आहे, जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, तर त्या परीक्षामध्ये घवघवीत यश कसं मिळवायचं याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्या सर्वांनाच निश्चितपणे अधिकारी व्हायचं आहे. मात्र अधिकारी होण्यासाठी, ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी, अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी करणं आवश्यक आहे, त्या सर्व बाबी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. परंतु त्यातल्या त्यात जर मुख्य आपल्या ह्या संपूर्ण डिस्कशनचा जर विषय काय असेल तर तो म्हणजे जे यूपीएससी आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि एमपीएससी आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, या दोन्हीही परीक्षा किंवा दोन्हीही आयोगामार्फत जी नागरी सेवा परीक्षा घेण्यात येते. नागरी सेवा परीक्षा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस. यूपीएससी थ्रू आपण आयएएस, आयपीएस आणि आयएफएस होऊ शकतो आणि एमपीएससी थ्रू आपण डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी आणि डीवायसीई होऊ शकतो. अशा दोन्हीही परीक्षा मित्रांनो यापुढे म्हणजे इसवी सन 2025 पासून एकसारख्या असणार आहेत आणि ही आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. एकाच अभ्यासामध्ये इतक्या वेगवेगळ्या, म्हणजे तुम्हाला माहितीये का, यूपीएससी थ्रू ज्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये जवळपास 24 वेगवेगळ्या प्रकारची पदं भरली जातात आणि तीच बाब एमपीएससी मार्फत ही पाहता येईल. एमपीएससी मधून सुद्धा 24 वेगवेगळ्या प्रकारची पदं ही भरण्यात येतात. म्हणजेच मित्रांनो, एका परीक्षेच्या अभ्यासातून 48 वेगवेगळ्या पदांवर तुम्हाला निवड होण्याची संधी आहे. अशी कुठलीच तुम्हाला परीक्षा असणार नाही. बघा, समजा टीईटी द्यायचे, टेट द्या फक्त शिक्षक व्हा, सीईटी द्या फक्त इंजिनियर व्हा, पण इथे तुम्ही नागरी सेवेचा अभ्यास करा, ती उत्तीर्ण करा आणि तुम्हाला एकाच वेळेस 48 वेगवेगळ्या पदांवरती निवड होण्याची तुम्हाला ती संधी देते. अगदी आयएएस पासून ते नायब तहसीलदार पर्यंत, डेप्युटी सीईओ पासून ते आयपीएस पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची पदं तुम्हाला एका परीक्षेतून भरण्याची संधी आहे आणि म्हणून ह्या परीक्षेचं महत्व हे प्रचंड मोठं आहे. परंतु त्यासाठी, ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी, या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काय करायचं आहे, तर सर्वप्रथम काही बेसिक बाबी आहेत त्यांची आपण आज या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत आणि त्यापुढे मग आपण जाणार आहोत. सुरुवात करूयात. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सेशनला आजच्या आपण सुरुवात करूयात. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती आपल्या यशस्वी विद्यार्थ्याचा फोटो दिसत असेल. आता नुकताच राज्यसेवेने परीक्षेचा निकाल घोषित केला. यथावकाश आणखी 1-2 महिन्यानंतर यूपीएससीचा सुद्धा निकाल घोषित होईल, त्यावेळेस तुम्हाला मी त्यांच्याशीही भेट घालून देईन. पण सध्या राज्यसेवेचा जो निकाल लागला तो इमिजिएट आहे. मी तुम्हाला त्यातले काही विद्यार्थी त्या ठिकाणी दाखवतोय. हे आहेत सुनील टाकळे आणि यांचा उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेली आहे. त्याचबरोबर आणखी एक आपले यशस्वी अधिकारी आहेत, श्रद्धा शेळके, यांची निवड गटविकास अधिकारी म्हणून झालेली आहे. आता सुनील टाकळे असतील, हे बघा, आणि त्याचबरोबर श्रद्धा असेल, श्रद्धा शेळके, ह्या दोन्हीही विद्यार्थ्यांनी जर दोघांमध्ये साम्य काय असेल हे सांगायचं जर असेल तुम्हाला, तर मित्रांनो ह्या दोन्हीही विद्यार्थ्यांनी, मग ते सुनील टाकळे असेल किंवा ते श्रद्धा शेळके असतील, दोन्हीही विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळवलेलं आहे. विदिन अ व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट दे हॅव क्रॅक्ड दिस एक्झामिनेशन. पहिल्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. हे पहिलं त्याच्यामधलं कॉमन आहे. आता दुसरा मुद्दा, या दोन्हीही विद्यार्थ्यांचं आणखी एक साम्य आहे, ते माहितीये काय आहे? दोन्हीही विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रयत्नात यश मिळवण्यासाठी पाठीमागच्या 1.5 ते 2 वर्षांनी किंवा 2 वर्षांपूर्वी सुरुवात केलेली होती. 2 वर्ष तयारी केल्यानंतर त्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही याच्यावरून अर्थ समजून घ्या की जरी पहिल्या प्रयत्नात यश मिळालं असलं तरी पहिल्या प्रयत्नातलं यश काल अभ्यास सुरू केला आणि आज लगेच मी अधिकारी झालो असं नाही.
तर योग्य वेळी त्यांनी तो निर्णय घेतला, योग्य वेळी सुरुवात केली आणि पुरेसा वेळ स्वतःला दिला, तेव्हा त्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळालेलं आहे. या दोन्हीही विद्यार्थ्यांचं मनोगत आपण लवकरच आपल्या YouTube चॅनलवरती सुद्धा तुम्हाला पाहायला ऐकायला मिळेल. त्यातही तुम्ही ते ऐकू शकता की यांनी नक्की कशा प्रकारे तयारी केलेली आहे. तेव्हा मित्रांनो, या दोघेही विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर निश्चितपणे याच्यानंतर जो तिसरा फोटो असायला पाहिजे तो तुमचा असायला पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला सुरुवात मात्र योग्य वेळी करावी लागेल. आपल्या स्वतःला योग्य आणि पुरेसा वेळ द्यावा लागेल. हे लक्षात घ्या. उद्या अरे अजून बरंच लांब आहे, 2025 बरंच लांब आहे, नाही. जर प्रत्यक्ष नियोजन केलं तर तुम्हाला कळेल 2025 अब दूर नहीं है. ते म्हणतात ना, दिल्ली अब दूर नहीं, तसं आहे 25 अब दूर नाही. वेळ कधी निघून गेला कळत नाही मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सुरुवात करणं अत्यंत महत्वाचं आहे, नव्हे गरजेचं आहे. मग जर आपल्याला या पद्धतीने जर यशस्वी व्हायचं असेल तर हे यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम UPSC आणि MPSC 2025च्या तयारी करता या परीक्षेची संरचना आणि त्याचं स्वरूप हे समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा, लक्षात घ्या, मला क्रिकेट खेळायचं आहे. तर मला क्रिकेट खेळण्याच्या अगोदर, हातात बॅट पकडण्याच्या अगोदर मला क्रिकेट कसं खेळतात, त्याचे नियम काय आहेत, मला हे समजून घ्यावं लागेल. चेंडू बॉलने मारायचा का पायाने मारायचा का हातात पकडून मग बाहेर फेकायचा, काय लक्षात घ्या. क्रिकेट असेल तर बॅटनेच मारला पाहिजे, फुटबॉल असेल तर पायाने मारला पाहिजे, बरोबर ना. म्हणजेच काय की गेम काय आहे, अहो पहिल्यांदा त्या गेमचे रूल्स समजून घ्यावे लागतील. ही परीक्षा काय आहे, या परीक्षेमध्ये नक्की आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या डिमांड आहेत या परीक्षेच्या आपल्याकडून हे समजून घ्यावं लागेल. आणि मग एकदा का त्या परीक्षेची संरचना समजली की मग स्वरूप त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि स्वरूप समजलं की मग प्रत्यक्ष आपण ते काय बघूयात, त्याची सुरुवात. मग सुरुवात कशी करायची हे पाहूयात. तर ह्या 2 ते 3 मुद्द्यांची ठळकपणे आपण आता चर्चा करूयात. चला बघूयात. सर्वप्रथम 2025च्या जो आपला अटेम्प्ट आहे, त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की भरपूर वेळ आहे. नाही हो. बघा, 2025च्या परीक्षेला अभ्यासाकरता केवळ आता फक्त 9 महिने शिल्लक आहेत. किती? 9 महिने. केवळ 9 महिने शिल्लक आहेत. म्हणाले सर असं कसं काय, 9 महिने कसे शिल्लक म्हणताय? आता तर 24 सुरू झालंय, 25 आहे. नाही ना, समजते का काही तुम्हाला? नाही. बर, बघा, आपण सुरुवात केली 1 एप्रिलला. जर आपण 1 एप्रिलला सुरुवात केली तर 1 एप्रिल 2024, बरोबर, 2024 ते 31 डिसेंबर 2024 हे झाले 9 महिने. तुम्ही सर तुम्ही डिसेंबर 24चाच विचार करताय, 25 पकडा, 25 नाही पकडणार. कारण खऱ्या अर्थाने हाच वेळ आहे तुमच्याकडे की जिथे तुम्ही स्टडी करू शकता, जिथे तुम्ही स्टडी करू शकता. का 25 मध्ये नाही करणार का? करायचं आहे. पण 25 मध्ये काय करायचं आहे तर बघा, 1 जानेवारी 2025 ते मे 2025 इथे तुमची असेल प्रिलिम्स. इथे काय असेल तुमची प्रिलिम असेल, पूर्व परीक्षा. आणि 1 जून 25 ते सप्टेंबर 25 इथे तुमची असेल मेन्स. इथे काय असेल तुमची मेन्स असेल. म्हणजेच परीक्षेच्या जर विचार केला तर 1 जानेवारी पासून मे 25 पर्यंत म्हणजे हार्डली 5 महिने हे तुम्हाला मिळतील तुमच्या प्रिलिम्स करिता. आणि जून ते सप्टेंबर जवळपास जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने मिळतील तुमच्या मेन्स साठी. मित्रांनो, या 5 आणि 4 म्हणजे परत एकदा 9च महिने आहेत. 9च महिने आहेत. आणि या 9 महिन्यामध्ये आपल्याला अभ्यास नाही करायचा आहे. आपल्याला अभ्यास नाही करायचा आहे. मग काय करायचं आहे? रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन, टेस्ट सोडवायच्या आहेत, प्रॅक्टिस करायची आहे आणि फीडबॅक घ्यायचा आहे व पुन्हा ही सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. सो रिव्हिजन, टेस्ट, प्रॅक्टिस, फीडबॅक, रिव्हिजन, टेस्ट, प्रॅक्टिस, फीडबॅक, रिव्हिजन, टेस्ट, प्रॅक्टिस.
या पद्धतीने आपल्याला इम्प्रूव्हमेंट करत जायचंय. आणि मी तुम्हाला अगदी 100% सांगू शकतो, जो विद्यार्थी या अवस्थेला पोहोचेल, जो विद्यार्थी परीक्षेच्या अगोदर किमान 4 महिने रिव्हिजन स्टार्ट करेल, त्याला यश मिळतंच, हमखास मिळतं, त्याला यश नक्की मिळतं. आणि म्हणून लक्षात घ्या की या पद्धतीने जर विचार केलात ना, तुमच्याकडे स्टडीसाठी फक्त 9 महिने आहेत. कारण हा जो 25चा कालखंड आहे, यातले जे 9 महिने आहेत, हे 9 महिने स्टडीचे नाही आहेत, हे 9 महिने हे रिव्हिजनचे आहेत. मित्रांनो, स्टडी हा फार वेगळा भाग आहे आणि रिव्हिजन प्रॅक्टिस टेस्ट फीडबॅक इम्प्रूव्हमेंट, रिव्हिजन प्रॅक्टिस टेस्ट फीडबॅक इम्प्रूव्हमेंट हा भाग वेगळा आहे. ह्या दोन्हीतला अंतर समजून घ्या. आणि म्हणून म्हणतोय की वेळ अजूनही गेलेली नाहीये, आपल्याला सुरुवात करावी लागेल, आपल्याला सुरुवात करावी लागेल. अन्यथा हळूहळू हळूहळू हळू जशी वाळू हातातून घसरत जाते, तशा पद्धतीने वेळ हा घसरून जातो, कळत नाही नक्की कधी काय करू. आणि लक्षात घ्या, ही संधी आपल्याला दवडायची नसेल तर आपल्याकडे तेवढाच वेळ आहे. आणि म्हणून सुरुवात करा, स्टार्ट करा. नाउ इज द टाइम. आत्ताच ती वेळ आहे जिथे आपण सुरुवात करू शकतो. अभ्यासाची सर्वोत्तम वेळ ही आत्ताच आहे. आणि म्हणून जी काही तयारी करायची, व्हॉटेवर जो निर्णय घ्यायचा आहे, तो आत्ताच घेतला पाहिजे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे होय, आत्ताच नाव. आणि हे झालं तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी अर्ली मूव्हरचा ऍडव्हान्टेज घेता येईल. लक्षात घ्या मित्रांनो, अजून एक बाब तुम्हाला माहिती असेल तर, निवडणुकामुळे राज्यसेवेची परीक्षा असेल किंवा युपीएससीची परीक्षा असेल, दोन्ही परीक्षा पुढे ढकललेल्या गेल्या आहेत. फार नाही, 2-3 आठवड्याने युपीएससीची परीक्षा पुढे गेली. राज्यसेवा मात्र तब्बल 28 एप्रिलला होणार होती, तर मे आणि जून, तर जवळपास 1.5 महिन्याने पुढे गेली राज्यसेवा. मित्रांनो, याच्यामध्ये तुमच्यासाठी काय आहे, तर तुमच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे माहितीये काय आहे, जर तुम्ही आतापर्यंतच्या पाठीमागच्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षा जर बघितल्या, तर हे सगळी मुलं जी आहेत, ती सगळी मुलं जे ऑब्जेक्टिव्हची तयारी करायचे, ते सगळे अजूनही गुंतून पडलेले आहेत राज्यसेवेच्या प्रिलिमच्या मागे. मात्र जर यातली आपण पुढच्या जून 24 मध्ये जेव्हा राज्यसेवेची पूर्व परीक्षा होईल, त्याच्यानंतर यातले जे काही बहुतांश विद्यार्थी, त्यांना कळेल की अरे आता आपण मेन्सला नाहीये, मग ते सुरू करायला लागतील 25ची तयारी. मात्र मित्रांनो, ते जेव्हा तयारी सुरू करायला लागतील ना, तेव्हा जुलै उजळलेला असेल. जुलै म्हणजे आजपासून एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिने. लक्षात घ्या, इथेच तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त ऍडव्हान्टेज घ्यावा लागेल. इथेच तुम्हाला त्यांच्या अगोदर धावायला सुरुवात करावी लागेल आणि इथेच तुम्हाला तो अर्ली ऍडव्हान्टेज घेऊन यश मिळवावं लागेल. कारण 25ची परीक्षा ही इक्वल लेवल आहे. लक्षात घ्या, तिथे कोणी ना सिनियर आहे ना कोणी ज्युनियर आहे, सगळे समान लेवलला आहेत. फक्त जो लवकर सुरुवात करेल तो यशस्वी होणार आहे. मग ते 25ची युपीएससीची परीक्षा असो, ती 25ची एमपीएससीची परीक्षा असो, अर्ली मूव्हरचा ऍडव्हान्टेज घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. कशी करायची याच्याकडे येणारच आहे, पण त्याच्या अगोदर नक्की ह्या परीक्षेचं स्वरूप थोडंसं समजावून घेऊयात, म्हणजे आपल्याला त्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि म्हणून इथे लिहिले बघा, जर आपल्याला सुद्धा पहिल्याच प्रयत्नात सुनील टाकळे सारखा असेल किंवा श्रद्धा सारखा असेल, जर पहिल्या प्रयत्नात आपल्याला यश मिळवायचं असेल, तर आपल्याला या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी त्याची जी काही संरचना आहे, त्याच्या ज्या काही बाबी आहेत, त्या लक्षात घ्याव्या लागतील. तर ते आपण अगोदर लक्षात घेऊया. बघा, ते म्हणजे या परीक्षेची सुरुवात तुम्हाला जी करायची आहे ना मित्रांनो, 4 टप्प्यामध्ये करायची आहे. तुमच्या समोर असे 4 टप्पे असणार आहेत. पहिला आहे या परीक्षेचं, मग ती राज्यसेवा असेल, ते युपीएससी असेल, बरं का, या परीक्षेचं पहिल्यांदा स्वरूप आणि संरचना समजून घ्या. त्याचं स्वरूप आणि संरचना समजून घ्या. ते समजून घेतलं की मग पुढे चला. मग अभ्यासक्रमाचं विश्लेषण योग्य प्रकारे करा. पहिल्या टप्प्यात तर काय, डेली अभ्यासक्रम वाचा. मग आणखी पुढे चला, कमीत कमी मागच्या 10 वर्षांच्या क्वेश्चन पेपर घ्या आणि वाचायला लागा. आता तुम्हाला अनालिसिस नाही जमणार, पण मागच्या काही 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्या वाचायला लागा. अभ्यासक्रम डेली वाचायचा आहे, क्वेश्चन पेपर डेली वाचायचे आहेत. याबरोबरच आणखी मुख्य परीक्षेची तयारी झाल्यानंतरच पूर्व परीक्षेला तुम्हाला लागायचं आहे.
अगोदर सुरुवात पूर्व परीक्षेपासून करू नका, मुख्य परीक्षेपासून करा. मुख्य परीक्षा हीच आपल्यासाठी अतिशय मुख्य आहे. मी नेहमी उदाहरण सांगतो त्या पद्धतीने मुख्य परीक्षेची सुरुवात जर तुम्ही अगोदर केली तर तुम्हाला प्रिलिमला म्हणजेच पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रमाला खूप फायदा होतो. त्याची स्वतंत्र अशी वेगळी फार अभ्यास किंवा तयारी करावी लागत नाही. सीसॅट सोडला तर आणि एखादा सामान्य विज्ञानाचा विषय सोडला तर बाकी तुमची सगळी तयारी मुख्य परीक्षेतून होणार आहे. मग आपण ह्या तिन्ही टप्प्याबद्दल बोलूयातच, पण त्याच्या अगोदर या स्वरूप आणि संरचनेबद्दल बोलूयात. नक्की ही एक्झाम कशी असणार आहे, काय काय असणार आहे. कारण जोपर्यंत त्या खेळाचे नियम आपल्याला माहित होत नाहीत ना, तोपर्यंत आपण त्या खेळावर नियंत्रण नाही मिळवू शकत. हे लक्षात घ्या. गेमचे रूल्स माहिती असले पाहिजेत. ते रूल्स नसतील माहित तर बऱ्याच गोष्टी अवघड होऊन जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना जोपर्यंत त्या टेक्निकल बाबी माहित होत नाहीत तोपर्यंत फॉर्म कसा भरावा असेल किंवा या परीक्षेच्या मध्ये आपल्याला आता जसे एक उदाहरणार्थ तुम्हाला बघा माहिती असेल, विद्यार्थ्यांना अजूनही बऱ्याचशा माहिती नाहीये की एमपीएससी ची परीक्षा मुलांना असं वाटतं की अरे ती फक्त मराठीत देता येते. नाही, ती इंग्लिशमध्ये पण देता येते. आणि विद्यार्थ्यांना आणखी एक गैरसमज असतो की युपीएससी ची परीक्षा ही फक्त इंग्लिशमध्येच देता येते, मराठीत देता येत नाही. नाही, गैरसमज आहे हा. तुम्हाला युपीएससी जशी इंग्लिशमध्ये देता येते तशी मराठीत पण देता येते आणि एमपीएससी जशी मराठीत देता येते तशी इंग्लिशमध्ये पण देता येते. आता हे माहिती असायला हवं ना. बरेच विद्यार्थ्यांना हे माहितीच नसतं. तुम्ही देऊ अहो एवढंच नाही तर तुम्ही जीएसचे पेपर एका वेगळ्या भाषेत देऊ शकता आणि ऑप्शनल एका वेगळ्या भाषेत पण देऊ शकता. हो, जीएसचे सगळे पेपर एसए वगैरे सगळं 1 2 3 4 हे सगळे एका भाषेत आणि ऑप्शनल एका भाषेत पण देऊ शकता. ही संधी आहे तुम्हाला. आणि म्हणून तर मी म्हणतोय अगोदर आपण ह्या खेळाचे नियम समजावून घेऊया, ह्या खेळाबद्दल जाणून घेऊया, ह्या परीक्षेबद्दल जाणून घेऊयात. निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल. कारण एकदा का ती गोष्टी माहिती असल्या ना की मग पुढे अभ्यासाला मग टेन्शन नाही. ओके, चला बघूयात. आपली ही जी परीक्षा असणार आहे युपीएससीची आणि एमपीएससीची 2025 सालची, ही परीक्षा 3 टप्प्यांची असणार आहे. पहिला टप्पा आहे पूर्व, दुसरा टप्पा आहे मुख्य आणि तिसरा टप्पा आहे मुलाखतीचा आणि याद्वारे तुमची निवड होणार आहे. पूर्व परीक्षा याच्यामध्ये 2 पेपर असतात. एक जीएसचा असतो आणि दुसरा सीसॅटचा असतो. एक जीएसचा असतो, एक सीसॅटचा असतो. दोघांनाही 200 मार्क असतात आणि त्या पद्धतीने 400 गुणांची पूर्व परीक्षा असते. जर तुम्ही या पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, याच्यामध्ये उत्तीर्ण झाला की मग तुम्ही काय करता, मुख्य परीक्षेला जाता. जनरली मुख्य परीक्षेला काय होतं की जागा ज्या असतात ना त्या जागांच्या पटीत 16 पटीने विद्यार्थी पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेत जातात. उदाहरणार्थ समजा तुम्हाला जाहिरात 300 पदांची असेल, 300, तर पूर्व परीक्षेमध्ये काय करतात 300 गुणिले 16 जवळपास 4800, आपण राऊंड फिगर करू 5000, एवढ्या विद्यार्थ्यांना काय केलं जातं, मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्ण केलं जातं. मग या पूर्व परीक्षेचा जो गुणांचा फायदा आहे तो फक्त मुख्य परीक्षेला येण्यापुरताच आहे. त्याच्या पलीकडे याचं काही फारसं महत्व नाही. मग येते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा तुमची 1750 गुणांची आहे. किती? 1750 गुणांची. या मुख्य परीक्षेचे गुण प्लस मुलाखतीचे गुण जे 275 आहेत, मग या पद्धतीने तुमचा रिझल्ट फायनल होतो. पण मुलाखतीला किती मुलं जातात, तर समजा 300 पद आहेत की नाही आपली, मग 300 गुणिले 16 म्हणजे 16 पट पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेत जातात. पण मुख्य परीक्षेतून 300 गुणिले 3च जातात, म्हणजे 3 पट, जागांच्या 3 पट, म्हणजे 300 जागा आहेत तर इथून फक्त 3 पट विद्यार्थी मुलाखतीला जातील. 300 गुणिले 3 900, काय होतील 900 विद्यार्थी त्या ठिकाणी मुलाखतीला जातील. आणि फायनली आपल्या पोस्ट किती 300 आहेत, तर त्यानुसार मग 300 विद्यार्थ्यांना यश मिळेल. मग हे लक्षात घ्या की आपल्याला जे काही महत्वाचं आहे, अत्यंत क्रिटिकल आहे आपल्या यशामध्ये, तर ते आहे मुख्य परीक्षेतले गुण आणि मुलाखतीचे गुण. या दोघांच्या आधारावरतीच तुम्हाला काय होणार आहे, फायनल रिझल्ट येणार आहे. त्या दोघांच्या आधारावर तुमचं मेरिट असणार आहे. पूर्व परीक्षा ही तुम्हाला फक्त गेट पास आहे, जिथून तुम्हाला पूर्व परीक्षेला मुख्य परीक्षेला जाता येईल. ओके, पण म्हणून याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचंय. आपण अभ्यास करणार आहे, पण तो कसा, या पद्धतीने. अगोदर मुख्य परीक्षा, मग ऑटोमॅटिकली तुम्ही तिथे पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकता.
ओके, सो 3 टप्पे आहेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. गेटिंग? आता पुढे जाऊया. यामध्ये बघितलं आपण तर सर्वात प्रथम आपण पूर्व परीक्षेचा विचार करा. पूर्व परीक्षा, या पूर्व परीक्षेमध्ये मित्रांनो एकूण आपल्याला 2 पेपर आहेत, पेपर पहिला आणि पेपर दुसरा. पेपर पहिला याला 200 गुण आहेत, पेपर दुसऱ्याला 200 गुण आहेत. कालावधी म्हणजे पेपर देण्यासाठी वेळ किती असतो? 2 तास. 2 तास बरं का, दोन्हीकडे समान वेळ आहे. इथे पेपरचा स्टँडर्ड कसा आहे, प्रश्न कुठल्या स्टँडर्डचे विचारतात, तर जनरली इथे पदवी आहे आणि या ठिकाणी आयोगाने काहीही लिहिलं असू दे, कुठे 10वी आहे, कुठे 12वी आहे, कुठे काहीतरी आहे, पण एवढं लक्षात ठेवा पेपर दुसरा सुद्धा पदवीच्या स्तराचाच असतो. ग्रॅज्युएशनच्या स्तराचाच डिफिकल्टी लेवल असते दोन्हीकडे, हे पण लक्षात ठेवा. माध्यम म्हणजे पेपर पहिला आणि दुसरा हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्यातले जे प्रश्न असतात ना ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये छापलेले असतात. इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत छापलेले असतात. जर तुम्ही एमपीएससी देत असाल तर, आणि युपीएससी देत असाल तर तुम्हाला पेपर हा हिंदी आणि इंग्लिश अशा 2 भाषेमध्ये छापलेला सापडेल. ओके, सो इंग्लिश आणि हिंदी युपीएससीला, इंग्लिश आणि मराठी एमपीएससीला. गेटिंग? पुढे. आणि पूर्व परीक्षा ही पूर्णपणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असते. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात. सो हे आहे एकूण स्वरूप पूर्व परीक्षेचं. यातला जो पेपर पहिला आहे हा जीएस असतो, जनरल स्टडीज, आणि पेपर दुसरा जो आहे तो आहे सीसॅट. दोघांचा सिलेबस बघा कसा आहे. हा आहे पेपर पहिला. पेपर पहिला पूर्व परीक्षेचा सामान्य अध्ययन. सामान्य अध्ययन याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 7 घटक आहेत. किती? 7 पूर्व परीक्षेमध्ये. पहिला जो आहे तो चालू घडामोडींचा, चालू घडामोडी. दुसरा आहे इतिहास. तिसरा आहे भूगोल. चौथा आहे राज्यशास्त्र. 5वा आहे अर्थशास्त्र. 6वा आहे विज्ञान आणि 7वा आहे पर्यावरण. बघा अशा पद्धतीने चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान आणि पर्यावरण हे 7 घटकांची तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे पूर्व परीक्षेत. आणि युपीएससीला काय आहे तर भारत हा फोकस असतो. एमपीएससीला काय आहे तर भारतच फोकस असतो. पण थोडस भाजीमध्ये जसं मीठ लागतं का, भाजीमध्ये जसं मीठ लागतं का, तशा पद्धतीने एमपीएससीला या सिलेबस बरोबरच एक शब्द ते नेहमी देतात आणि तो म्हणजे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात. एमपीएससीला फक्त शब्द जोडतात महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात. युपीएससीला फुल्ली फोकस हा भारतावर असतो. मात्र तयारी दरम्यान थोडीशी पद्धत बदलायची, वेगळी काही नाहीये, वेगळं काही नाहीये. इव्हन एमपीएससी सुद्धा महाराष्ट्रावर काही फार फोकस करतं अशातला भाग नाही. त्यामुळे आपला अभ्यास हा एक समानच करायचा, एक प्रकारेच करायचा. पण तुम्हाला जीएस मध्ये काय काय येते कळलं ना आता. आता मी तुम्हाला सीसॅट बद्दल सांगतो. पेपर दुसरा पूर्व परीक्षेतला सीसॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. या सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये बघा आकलन म्हणजे पॅराग्राफ दिले जातात आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न असतात. संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल कसं तपासायचं पुन्हा पॅराग्राफ मधून तपासतात. तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता पुन्हा हे कशातून तपासतात, पॅराग्राफ मधून तपासतात. तसेच जे काही रिझनिंगचे क्वेश्चन आहेत ना त्यातून सुद्धा. निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग. आता युपीएससी जनरली निर्णय क्षमतेवर प्रश्न विचारत नाही, पण एमपीएससी अजूनही विचारते. सर्वसाधारण मानसिक क्षमता, मेंटल ॲबिलिटी, त्याचे काही प्रश्न असतात. गणित, अंकगणित, मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य, एक पॅरा असतो. पॅराग्राफ वरती तुम्हाला प्रश्न असतात ते सोडवायचे असतात. दुसरा एक मुद्दा बघा, पेपर पहिला जो आहे ना त्याला 100 प्रश्न आहेत. 100 प्रश्न आणि 200 गुण आहेत. 200 गुण. मात्र सीसॅटला 80 प्रश्न आहेत आणि 200 गुण आहेत. म्हणजे प्रश्नांची संख्या कमी आहे, गुण जास्त आहेत. पण गंमत अशी आहे की प्रश्नांची संख्या कमी असल्यामुळे सीसॅटला वेळ भरपूर उरतो का? नाही. जीएस ला 100 प्रश्न आहेत पण जीएस ला वेळ उरतो विद्यार्थ्यांकडे भरपूर. पण सीसॅटला प्रश्नांची संख्या कमी आहे पण वेळच पुरत नाही.
आणि युपीएससी मध्ये तर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने मोठं चॅलेंज काय आहे प्रिलिम मध्ये, सीसॅटला वेळ पुरत नाही, सीसॅटला क्वालिफाय होता येत नाही. हो मित्रांनो, दोन्हीकडे एमपीएससी आणि युपीएससी मध्ये सीसॅटचा पेपर हा फक्त क्वालिफायचा आहे. म्हणजे तुमचं याच्यामध्ये मेरिट जे लागतं ना प्रिलिम मध्ये, ते मेरिट लागत असताना लावत असताना आयोग सीसॅटचे गुण मिक्स करत नाही जीएस मध्ये, नाही करत. सीसॅटचा पेपर अगोदर तपासतात आणि सीसॅट मध्ये तुम्ही क्वालिफाय व्हायचंय फक्त 67 मार्क्स, 200 पैकी 67.5 जवळपास एवढे तुम्हाला मार्क्स पडणं फक्त गरजेचं आहे. तेवढे सुद्धा पडत नाहीत. तर हे का पडत नाही, त्या पाठीमागची कारणं वेगळे, सीसॅटचा आपण स्वतंत्र विचार करूयात. पण मला तुम्हाला सांगायचं हे की आपल्याला ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे की नाही, जेणेकरून बॅक ऑफ द माइंड आपण त्याचा विचार नेहमी करू शकतो. म्हणून पुढे बघूयात. सो हा झाला जीएस आणि हा झाला सीसॅट, ह्या दोन बाबी. आता आपण वळूयात मुख्य परीक्षेकडे, युपीएससी आणि एमपीएससीच्या मुख्य परीक्षेकडे. या मुख्य परीक्षेमध्ये जर बघितलं आपण तर टोटल गुण आहे 1750, प्रश्नपत्रिकांची संख्या आहे 9, मुलाखतीला 275 गुण आहेत आणि टोटल केले तर 2025 गुण. 1750 प्लस 275 टोटल झाले 2025 गुण. ही मुख्य परीक्षेची बाब आहे. आणि याच्यामध्ये ही पूर्णपणे लेखी परीक्षा आहे, पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे, ही लेखी आहे. मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी ही प्रत्यक्ष समोर पॅनल समोर बसून द्यावी लागते. हे मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणीचं वैशिष्ट्य आहे. ओके, आता आपण काय करू, लेखी परीक्षेची माहिती अगोदर घेऊ, म्हणजे आपल्याला आणखी बऱ्यापैकी याची बाब कळेल. हा एकूण पॅटर्न आहे. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 2 पेपर कंपल्सरी आहेत. पेपर पहिला आणि दुसरा हे कंपल्सरी असतात. पहिला पेपर मराठीचा, दुसरा पेपर इंग्रजीचा. युपीएससी सुद्धा तुम्ही जर देत असाल तर त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातले विद्यार्थी मराठीच विषय घेतात आणि इंग्रजी विषय घेतात. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी एमपीएससी आणि युपीएससीला दोन्हीकडे कंपल्सरी येते. आणि गंमत कशी आहे माहिती आहे तुम्हाला, ह्या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचंय. मगाशी जसं सीसॅट मध्ये व्हायचं होतं तसं इथे फक्त क्वालिफाय व्हायचंय. आणि हे क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला बघा, हा पेपर किती मार्कांचा असतो, 300 मार्क 300 मार्क. ह्याचं मानक 10वीचं आहे, म्हणजे प्रश्न हे 10वीच्या प्रकारचे विचारले जातात. 10वी मराठी विषयाचा पेपर मराठी माध्यमात, इंग्रजी विषयाचा पेपर इंग्रजी माध्यमात असतो. वेळ 3 तास आहे दोघांसाठी आणि 25% गुण फक्त मिळवायचे आहेत. म्हणजे 300 पैकी 25% गुण, 300 पैकी 25% गुण मिळवायचे आहेत. तेवढे तुम्ही मिळवले ना बस तुम्ही क्वालिफाय होता. पण तुम्हाला गंमत सांगू, आयोग काय करतं माहितीये, आयोग पहिल्यांदा तुमचे मराठी आणि इंग्लिशचे पेपर तपासतो आणि त्यात जे कोणी डिस्क्वालिफाय होतात, म्हणजे त्यामध्ये जे कोणी क्वालिफाय होत नाही, त्यांना म्हणजे त्यांना 25% गुण सुद्धा मिळत नाहीत, अशा मुलांचे, विद्यार्थ्यांचे ते पुढचे पेपर तपासतच नाही. आणि तुम्हाला माहितीये युपीएससीचं मी तुम्हाला सांगतो, दरवर्षी युपीएससी मध्ये मराठी आणि इंग्रजी म्हणजे भाषा विषयात, मग कोणी मराठी घेईल, हिंदी घेईल, तमिळ घेईल, तेलुगू घेईल, कुठली घेईल, तर भाषा विषयामध्ये दरवर्षी अराउंड 20 ते 25% विद्यार्थी डिस्क्वालिफाय होतात. का माहितीये का? ओव्हर कॉन्फिडन्स. लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीला कमी लेखायचं नाही, कुठल्याही गोष्टीची व्यवस्थित तयारी करायची, हे लक्षात ठेवा नेहमी. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, अगोदर समजून घ्या परीक्षेला समजून घ्या. बघा, मराठी आणि इंग्रजी कंपल्सरी आहेत पण क्वालिफाईंग आहेत. क्वालिफाईंग म्हणजे याचे गुण फायनल रिझल्ट मध्ये मोजले जात नाहीत, पण ते उत्तीर्ण झाल्याशिवाय पुढच्या पेपर तपासलेही जात नाहीत. हा बघा, आता गुणवत्तेसाठी गणना करावयाचे पेपर हे खाली आहेत. पेपर क्रमांक 3 निबंध, पेपर क्रमांक 4 सामान्य अध्ययन 1, पेपर क्रमांक 5 सामान्य अध्ययन 2, पेपर क्रमांक 6 सामान्य अध्ययन 3, पेपर क्रमांक 7 सामान्य अध्ययन 4 आणि पेपर क्रमांक 8 आणि 9 हे तुमचे वैकल्पिक विषय असतात, ऑप्शनल. मी येईन त्या प्रत्येकाकडे येईन, मी तुम्हाला सांगतोय बघा. आणि यातला प्रत्येक पेपर हा 250 गुणांचा आहे. किती?
250 गुणांचा. आणि स्टँडर्ड कुठला असेल प्रश्न विचारण्याचा? पदवी 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 ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न असतील. पेपर 2 भाषेत असतील, एमपीएससीचा मराठी आणि इंग्लिश आणि युपीएससीचा इंग्लिश आणि हिंदी. हे तसं असणार आहे. आणि वेळ प्रत्येकी 3 तास वेळ असणार आहे बघा प्रत्येकी. आणि हे सर्व पेपर अनिवार्य आहेत आणि हे सर्व पेपर वर्णनात्मक म्हणजेच लेखी लिहायचे आहेत. ओके, तो या पद्धतीने याचं स्वरूप आहे मुख्य परीक्षेचं. आणखी डीप डाईव्ह करायचं झालं तर आणखी खोलात जाऊया. पहिल्यांदा मी तुम्हाला भाषा विषय सांगतो, मराठी आणि इंग्रजी. मराठी आणि इंग्रजी भाषा विषय पेपर क्रमांक 1 आणि 2. बघा आयोग काय म्हणतं, या दोन्ही पेपरचं उद्दिष्ट काय आहे तर महत्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन. म्हणजे तुम्हाला ह्या दोन्ही पेपरमध्ये इंग्लिश आणि मराठीत ते काय देतील? पॅराग्राफ देतील. काय देतील? पॅराग्राफ. आणि त्याच्यावर प्रश्न विचारतील. त्यानंतर तुमची उत्तर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी भाषेत स्पष्टपणे मांडता येतात का? त्या भाषेत स्पष्टपणा तुमच्या आहे का? तुम्हाला अचूकरित्या तुमच्या कल्पना मांडता येतात का? हे तपासलं जाणार आहे याच्यामध्ये. आणि हे दोन्ही पेपर अर्हताकारे क्वालिफाईंग नेचरचे असून केवळ 25% गुण तुम्हाला याच्यामध्ये गरजेचे आहेत. आणि याच्यात उत्तीर्ण झाल्याशिवाय पुढे तुम्हाला पेपर तपासले जाणार नाहीत. आता पेपर क्रमांक 3 तो म्हणजे निबंध लेखन. निबंध एक फार मोठा गैरसमज असतो विद्यार्थ्यांचा, भीती असते का? कारण आपण तेवढं कधी असं स्वतंत्रपणे निबंध हा पेपर लिहिला नाही ना. शाळेमध्ये लिहायचो मराठीत वगैरे इंग्रजीमध्ये, पण ते काही सोपे सोपे असायचे. रम्य तो पावसाळा, बागेतला पहिला दिवस, मी खाल्लेला पहिला फुटाणा, नाही असं नाही, मी पाहिलेला पहिला सिनेमा, माझ्या स्वप्नातला भारत, असे साधे सोपे विषय असे असायचे आणि आपण ते लिहायचो. पण या ठिकाणी 250 मार्काला निबंध आहे आणि ते 2 निबंध लिहायचे आहेत. 1200 शब्दामध्ये 2 निबंध लिहायचे. 2400 ते 2500 शब्द लिहायचे आहेत. कसं बुवा जमणार? हे जमतं, सहज जमतं. मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, निबंध हे शास्त्र पण आहे आणि निबंध हे कला पण आहे. आणि आपल्याला ते शास्त्र कळलं पाहिजे आणि ती कला अवगत झाली पाहिजे. हे दोन्ही करता आलं पाहिजे. आणि निबंधासारखा विषय मित्रांनो नाहीच आहे, कारण सर्वाधिक गुण मुळात या मुलांना निबंधामध्ये मिळतात. हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेज असतो निबंधामध्ये, कारण याचं फिक्स असं उत्तर नाहीये. प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर बदलत जातं. येते लक्षात? हे त्या पद्धतीने बघा. उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध म्हणजे मल्टिपल विषयावर निबंध लिहिणे आवश्यक आहे. मल्टिपल म्हणजे 2. अपेक्षा काय आयोगाच्या तुमच्याकडून? निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी. सुसंगत म्हणजे कसं? ते लहान मुलं बाराखडी म्हणतात बघा, बे 1 बे, बे 2 5, बे 3 8, बे 9 5, बे 3 4. हे कसं झालं? हे असंबंध आहे. सुसंगत कसं असतं? बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5. ही सुसंगत आहे नाही का? तसं म्हणजे फ्लो त्यात असला पाहिजे. क्रमवार संकल्पनांची मांडणी. संकल्पना तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे, क्रिस्टल क्लिअर संकल्पना. आणि लेखन हे संक्षिप्त असलं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा, काही विद्यार्थ्यांचा नाही पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा असतो की कुठलीही गोष्ट ना थेट आणि स्पष्ट आणि संक्षिप्त स्वरूपात सांगता येत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आणण्यापाठीमागे एक महत्वाचं कारण काय सांगतो. आणि ह्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन मध्ये सदैव तुम्हाला एक बाब जाणवणार आहे आणि ती म्हणजे उत्तराची मर्यादा. उत्तर लेखन करताना प्रत्येक ठिकाणी मर्यादा आहे, शब्दांची मर्यादा आहे. का दिले शब्दांची मर्यादा? कारण जेव्हा तुम्ही उद्या अधिकारी व्हाल आणि लोकांशी संपर्क साधाल मित्रांनो, तुम्हाला दिवसभरात वेगवेगळ्या मीटिंग घेऊन लोकांशी संपर्क साधायचा आहे, लोकांची गाराणी ऐकायची आहे, त्यांना उत्तर द्यायची आहेत. आणि इथे एका व्यक्तीला जर तुम्ही 2 तास दिले तर पुढची लोक भेटणार कधी? त्यांचे प्रश्न सुटणार कधी? आणि म्हणून क्विकली लोकांना भेटून लगेच समजून घेऊन लगेच उत्तर हे क्विकली झालं पाहिजे, संक्षिप्त स्वरूपात झालं पाहिजे. म्हणून तुम्हाला सवय आत्ताच लागली पाहिजे. यासाठी काय आहे? संक्षिप्त लेखन प्रत्येक ठिकाणी आयोग तुमच्याकडून अपेक्षा ठेवतं. गेटिंग? तर ते निबंधातून आपल्याला करायचं आहे. पुढे सामान्य अध्ययन पेपर 1. सामान्य अध्ययन पेपर 1 याच्यामध्ये तुम्हाला 3 विषय आहेत. एक आहे इतिहास, दुसरा आहे भूगोल
आणि तिसरा आहे समाज. हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटी याच्यामध्ये इक्वल वेटेज आहे जवळपास तिन्ही विषयांना, पण सोसायटी हे खूप जास्त वाढत चाललंय अलीकडल्या काळामध्ये. हे 3 विषय आहेत, तिघांचा अभ्यास पेपर 1. पेपर 2 याच्यामध्ये संविधान आणि राज्यशास्त्र, प्रशासन, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे 4 विषय. वर करणे आपल्याला असं दिसतं की पेपर 2 म्हणजे फक्त पॉलिटी. नाही, पॉलिटी त्यातला एक कॉम्पोनंट आहे, मेजर कॉम्पोनंट आहे, पण एक आहे. दुसरे 2 गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशनशिप याला विसरून चालत नाही. याच्यावर 30 ते 40 प्रश्न मार्कांचे प्रश्न येतात. म्हणजे जवळपास हे 80 आणि याच्यावरती 10 ते 20, 250 पैकी 100 ते 125 प्रश्न मार्क या 3 टॉपिक वरती आहेत. हे विसरायचं नाहीये. याचा अभ्यास इथे करायचा. त्यानंतर पेपर क्रमांक 3 इकॉनॉमिक्स, टेक्नॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन. 5 विषय आहेत. प्रत्येकाला जवळपास 50-50 मार्कांचं वेटेज आहे. 50 ऍव्हरेज सेम. ओके, आणि म्हणून प्रत्येकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि यातले हे जे 2 आहेत ना, अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन, हे तर आपल्या डेली डे टू डे लाईफ मधूनच कव्हर करता येतात. आणि चौथा एक पेपर आहे बघा, जो फार इंटरेस्टिंग आहे. नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता हे 3. हे फार वेगळे पण आहे हो. हा पेपर जो ऍड करण्यात आला त्याचं मुख्य कारण असं होतं की अधिकारी कसे असावेत. आयोगाचा अपेक्षा अशा आहेत की आयोग म्हणतं आमचा अधिकारी एका बाजूला कार्यक्षम तर असलाच पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला तो नैतिकता धारण करणारा असला पाहिजे. त्याची नीतिमत्ता उच्च असली पाहिजे. भ्रष्टाचार तो नाही करणार, खोटं तो नाही बोलणार, पदाचा गैरवापर तो नाही करणार, संपूर्णपणे स्वतःला लोकांप्रती समर्पित करणार, अशा प्रकारचा अधिकारी त्यांना हवाय. आणि हा अधिकारी ओळखायचा कसा, तर त्यासाठी म्हणून हे 3 टॉपिक असलेला हा पेपर चौथा तुम्हाला दिलाय, ज्याला जनरल लँग्वेज मध्ये एथिक्स म्हणून ओळखलं जातं. आणि हा अत्यंत सुंदर आहे. आणि ह्या विषयामध्ये मित्रांनो वाचनापेक्षा ना जास्त विचारच करायचा आहे, काय चांगलं आणि काय वाईट. एका वाक्यात काय चांगलं काय वाईट. आणि एखादी सिच्युएशन आहे, तुम्ही अधिकारी आहात आणि त्या ठिकाणी बसलाय, तुमच्या समोर प्रसंग आहे, तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि तुमच्या समोर प्रसंग समोर आहे. काय करू, हे करू का ते करू, हे योग्य आहे का ते वाईट आहे, काय करू, कसं ठरवायचं, निर्णय कोणता घ्यायचा, याचं मार्गदर्शन हा विषय तुम्हाला करत असतो. अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे हा. ठीक आहे, बघूयात आणखी पुढे जाऊयात. आणि एक वैकल्पिक विषय, जीएसच्या 4 पेपर बरोबर तुम्हाला एक वैकल्पिक विषय निवडायचा आहे, एक ऑप्शनल निवडायचा आहे. आणि ऑप्शनलचे मात्र 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. आणि याला गुण पण तसेच आहेत, 500 गुण आहेत त्याला. 250 मार्काचे 2 पेपर, 500 गुण. अशा प्रकारे वैकल्पिक 1, वैकल्पिक 2 हे पेपर त्या ठिकाणी येतात. आता मित्रांनो होतं काय यामध्ये की तुम्ही याच्यामध्ये ऑप्शनल कुठलाही निवडू शकता, पण ऑप्शनल निवडण्याचं सुद्धा एक शास्त्र आहे. आपण याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता. ऑप्शनल निवडण्याचं कौशल्य आहे, शास्त्र आहे, आणि त्यासाठी काही निकष आहेत. ते निकष लक्षात घेऊन तज्ञांच्या, शिक्षकांच्या, मेंटॉरच्या सहाय्यानेच तुम्ही ऑप्शनलची निवड केली पाहिजे. कारण हा तुमच्या यशामध्ये अत्यंत क्रुशियल फॅक्टर आहे बरं का. आणि ऑप्शनल कधी निवडायचा तेही मी पुढे सांगतो, त्याची ही वेळ काही फार दूर नाहीये. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हे एकूण स्वरूप आहे. आणि एक शेवटचा टप्पा राहतो, तो म्हणजे कुठला, मुलाखतीचा. हा मुलाखतीचा टप्पा आहे. आणि ह्या मुलाखतीमध्ये मग आपल्याला आपलं व्यक्तिमत्व त्यांना तपासायचं आहे. त्यात तुम्हाला असं विचारत नाही, सांगा भारताचे पहिले पंतप्रधान कोण, भारताचे पंतप्रधान सध्याचे जे आहेत ते कितवे आहेत, भारताचे आतापर्यंत जे पंतप्रधान झाले त्यात महिला किती होत्या, भारताचे पंतप्रधान आताचे झाले त्यापैकी एकूण सर्वात वयस्कर कोण आहेत. हे असलं काही ते कौन बनेगा करोडपती खेळायचं नाहीये. इथे काय आहे, इथे तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची तपासणी त्यांना करायची आहे.
तुम्हाला ते सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन विचारतील, तुमची मतं, तुमची तत्व हे त्यांना पाहायचे आहेत आणि याच्यातून तुम्हाला निवडायचंय, हे लक्षात घ्या. म्हणून तर 275 गुण आहेत. एखाद्या जीएसच्या पेपरपेक्षा सुद्धा जास्त गुण आहे त्याला, लक्षात घ्या. मुलाखतीची तयारी डे 1 पासून झाली पाहिजे, ही आजपासूनच झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, सुरुवात करूयात या पद्धतीने. आणि मित्रांनो, म्हणून काही सर्वसाधारण सूचना तुम्हाला सांगतो. आपल्या मुख्य परीक्षेतले सर्व पेपर हे वर्णनात्मक आहेत, लिहायचे आहेत. भाषा विषय हे अर्हताकारी म्हणजे क्वालिफाईंग आहेत. इतर सर्व पेपरचे गुण ग्राह्य धरले जातात, भाषा विषय सोडून. सर्व पेपर इंग्रजी आणि मराठी भाषेतून एमपीएससी असेल तर, आणि इंग्लिश आणि हिंदी यूपीएससी असेल तर. उत्तरे लिहिण्याचे माध्यम इंग्रजी किंवा मराठी दोन्हीकडे असू शकतं. यूपीएससी पण इंग्रजी आणि मराठीत देता येते, एमपीएससी पण मराठी आणि इंग्रजीत देता येते. ओके, चला. या पद्धतीने आपलं हे सगळं स्ट्रक्चर आहे, हे सगळं स्वरूप आहे. मग आता सुरुवात कशी करायची, नाही का? सुरुवात कशी करायची, सुरुवातीला मी सांगितलंच होतं. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचंय, या परीक्षेचं स्वरूप समजून घ्यायचंय. दुसरं काय करायचंय, डेली सिलेबस वाचायचंय. तिसरं काय करायचंय, डेली एक क्वेश्चन पेपर वाचायचा आहे, बरोबर का? हे तर तुमचं आता नित्य नियमाने चालू राहिलं पाहिजे. जसं दररोज वेगवेगळ्या धर्माचे लोक दररोज उठल्या धर्मग्रंथांचं वाचन करतात ना, तसं आपण सुद्धा दररोज एक क्वेश्चन पेपर आणि एक सिलेबस वाचलाच पाहिजे. ओके, इथून पुढचे 3 ते 4 महिने हे न चुकता करायचंय, कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. आणि पुढे बघा आता, मग प्रत्यक्ष सुरुवात करत असताना तुमचा पहिला टप्पा मित्रांनो असला पाहिजे फाउंडेशन. दुसरा मुख्य अभ्यासक्रम जो दिलाय ना आयोगाने, त्या मुख्य अभ्यासक्रमाची तयारी हा तुमचा दुसरा टप्पा असला पाहिजे. आणि तिसरा टप्पा तो म्हणजे परीक्षेच्या पूर्वीची तयारी. मगाशी म्हटलं होतं ना ते फाउंडेशन. आणि हे जे फाउंडेशन आहे ना, फाउंडेशन आणि सिलेबस, मुख्य सिलेबस तुम्हाला संपवण्यासाठी तुमच्याकडे आहेत महिने 9. आणि परीक्षेच्या पूर्वीची तयारी करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे 9. म्हणजे 9 महिने आणि 9 महिने या पद्धतीने 9 महिने हे परीक्षेच्या अगोदरची तयारी. मगाशी सांगितलं ना, परीक्षेच्या अगोदर 1 जानेवारी 2025 पासून फक्त रिव्हिजन, टेस्ट, प्रॅक्टिस, फीडबॅक, इम्प्रुव्हमेंट. रिव्हिजन, टेस्ट, प्रॅक्टिस, फीडबॅक, इम्प्रुव्हमेंट. नो स्टडी फक्त इथे या 2 ठिकाणी. किती महिन्यात? 9 महिन्यात. ह्या 9 महिन्याचे सुद्धा जर 2 भाग केले आपण तर बघा, ह्या 9 महिन्यापैकी फाउंडेशन साठी तुमच्याकडे आहे 2 महिने. किती? 2 महिने. आणि मुख्य परीक्षेसाठी तुमच्याकडे आहेत 7 महिने. फाउंडेशन 2 महिन्यात आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास हा 7 महिन्यात एनी हाऊ संपवावा लागेल. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर जो फाउंडेशन आहे त्याला आपण फाउंडेशन का म्हणतो, त्याचं कारण आहे, कुठलीही इमारत बघा, कितीही उंच असू दे, कितीही टोलेजंग असू दे, कितीही गगनचुंबी असू दे, कशीही असू दे, ती इमारत जी उभारलेली असते ती मुळात एका अतिशय ब्रॉडर आणि भरभक्कम अशा पायावर उभारलेली असते. हा तो पाया, हा ते फाउंडेशन आहे. हे तुम्हाला करायचं. आणि ह्या फाउंडेशन, मग आपल्या परीक्षेमध्ये फाउंडेशन आपलं काय आहे बरं, तर पहिलं आहे ते म्हणजे शालेय पाठ्यपुस्तकांचं वाचन. शालेय पुस्तक त्यांचं वाचन. मग यामध्ये स्टेट बोर्ड पण येईल आणि यामध्ये एनसीईआरटी पण येईल. पण या स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून घ्यायचं काय आहे, तर फक्त आणि फक्त कॉन्सेप्ट्स लक्षात घ्या. फाउंडेशन मध्ये तुम्ही फक्त यातून कॉन्सेप्ट्स लक्षात घ्या. अंडरलाईन करू नका, नोट्स काढू नका, पाठांतर करू नका, बिलकुल नाही. फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या. WH टाइप ऑफ क्वेश्चन सोडवा नाही, विचारा. आस्क विचारा. कुणाला? अहो त्या पाठाला. एखादा चॅप्टर आहे, ते चॅप्टर वाचला, असंच का? हे नसेल तर काय होईल? हे आहे म्हणून काय होत आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची त्याला विचारा.
आणि त्यातून विचार करण्याचा प्रयत्न करा, क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करा. लक्षात घ्या, या फाउंडेशन मध्ये तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तकं एनसीईआरटी वाचायची आहेत, एन्जॉय करायची आहेत, समजून घ्यायची आहेत, टेन्शन घ्यायचं नाहीये. आणि मग हे क्विकली होतं. कॉन्सेप्ट आहे क्विकली होतं, कॉन्सेप्ट आहे क्विकली होईल. आणि म्हणून त्या 2 महिन्यामध्ये जेवढे काही आपले विषय आहेत त्याच्या स्टेट बोर्ड एनसीईआरटी क्विकली संपत्ती. इथे लक्षात, तर हे आपल्याला इथे करायचं आहे फाउंडेशन मध्ये. आणि दुसरा मुद्दा आहे फाउंडेशन मध्ये, तो म्हणजे बेसिक स्किल डेव्हलप करायचे आहेत. जसं की वाचावं कसं, जसं की नोट्स कशा काढाव्या, जसं की आपण उत्तर लेखनाला सुरुवात कशी करावी, जसं की न्यूजपेपर कसा वाचावा, जसं की कम्युनिकेशन स्किल कसं डेव्हलप करावं, जसं की विचार कसा करावा, जसं की रिव्हिजन कशी करावी, ह्या सगळ्यांचे बेसिक स्किल इथे डेव्हलप करणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, ह्या 2 बाबी तुम्ही इथे कराव्यात. आणि एक सांगितलेलं आहे क्वेश्चन पेपर आणि सिलेबस. सो क्वेश्चन पेपर आणि सिलेबस हा एक भाग, हा 2 भाग आणि हे 3, ह्या 3 गोष्टी तुम्हाला फाउंडेशन मध्ये करायच्या आहेत आणि आता सुरुवात करायची आहे. आणि एकदा का हे झालं मग आपण सिलेबस कडे जायचं. त्याच्याशिवाय जाऊ नका, डायरेक्ट जाऊन त्या लक्ष्मीकांतचा तिथे गळाभेट करू नका. ओके, काही पर्याय नाही, त्याला काही उपयोग नाहीये, हे लक्षात घ्या. ओके, सो समजतंय का तुम्हाला? मग आता फाउंडेशन मध्ये जेव्हा तुम्ही स्टेट बोर्ड एनसीईआरटीचं वाचन कराल आणि बऱ्यापैकी तुम्हाला हे विषय सगळे कळतील, बऱ्यापैकी तुम्हाला त्यांचा अंदाज येईल, नक्की इतिहास म्हणजे काय, भूगोल म्हणजे काय, नक्की काय आहेत हे विषय, या विषयामध्ये काय असतं हे तुम्हाला सगळं कळालं की मग काय येतं, मुख्य परीक्षेतला जो सिलेबस आहे त्याची तयारी येते. मग यात इतिहास विषयाची तयारी कशी करावी, भूगोल विषयाची तयारी कशी करावी, राज्यशास्त्र विषयाची तयारी कशी करावी, पर्यावरण शास्त्राची कशी करावी. आणि म्हणूनच मित्रांनो, मग आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय या प्रकारची ही सिरीज. मग यामध्ये आज आपण याची चर्चा केली. उद्या डॉक्टर सुहासिनी मॅडम तुमच्याशी इतिहास विषयाची तयारी कशी करावी याच्याविषयी चर्चा करतील. परवा राज्यशास्त्र विषयाची पेपर 2 ची तयारी कशी करावी हे पंकज कांबळे सर त्या ठिकाणी चर्चा करतील. आणि त्याचबरोबर पर्यावरण विषयाची जो पेपर 3 मध्ये आहे त्याची तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतील इंद्रजित यादव सर. आणि अशा पद्धतीने तुमची बऱ्यापैकी मग तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, काय काय करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये क्लिअर होतील. ठीक आहे, तर मित्रांनो हे लक्षात घ्या, जर तुम्हाला पुन्हा एकदा पहिल्या प्रयत्नात जर यश मिळवायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. वेळ सगळ्यात कमी आहे आणि जर तुमचा खऱ्या अर्थाने कोण आव्हान असेल, स्पर्धक असेल तर ती वेळ आहे. आणि म्हणून वेळ दवडू नका. जेवढा उशीर कराल तेवढं टेन्शन जास्त वाढेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, वेळ घ्या. मित्रांनो लक्षात घ्या, संधी फार मोठी आहे. एक परीक्षा द्यायची आणि 48 पोस्ट, हे जगात कुठेच नाही हो, एवढी मोठी संधी कुठेच नाही. पण ती संधी मिळवण्यासाठी तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, कळतायत की नाही. मग जर आपल्याला त्याच्यामध्ये जर इतरांपेक्षा जास्त काहीतरी सिद्ध करून दाखवायचं असेल, आपण वेगळे आहोत, आपण जास्तीत जास्त सक्षम आहोत हे सिद्ध करून दाखवायचं असेल तर योग्य ते मार्गदर्शन असणं आवश्यक आहे, योग्य वेळी सुरुवात करणं आवश्यक आहे, चुका कमीत कमी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला निश्चितपणे या प्लॅटफॉर्मवरती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. आपण आपल्या संपूर्ण कोर्सची रचना याच पद्धतीने केलेली. हे जे सगळे मुद्दे आहेत ना, हे दूर करणं आणि तुम्हाला सतत तुमच्यासोबत एक पर्सनल मेंटॉर ठेवणं असं हे आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही कोचिंग तर तुम्हाला प्रोव्हाइड करतोच, पण त्याचबरोबरने मेंटॉरिंग आणि कंटिन्युअस इव्हॅल्युएशन तुमचं आम्ही करून घेतो. आम्ही फक्त सिलेबस शिकवत नाहीये, तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला तुमच्यामध्ये ती कौशल्य घडवतो, ती कौशल्य विकसित करतो. तुम्हाला अधिकारी बनण्यासाठी मित्रांनो जशी कष्टाची गरज आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाची गरज आहे. आणि हा आत्मविश्वास मेंटॉरच्या सहाय्यानेच येऊ शकतो. ही परीक्षा फक्त आणि फक्त तुमच्या बौद्धिक पातळीची तपासणी करत नाही, ही परीक्षा तुमच्या मानसिक कणखरतेची सुद्धा तेवढीच जास्त तपासणी करते. आणि त्या मानसिक कणखरता त्यासाठी आवश्यक असतो मेंटॉर, की जो आपला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देतो. मेंटॉर शिवाय यश प्राप्त करणं हे फार डिफिकल्ट टास्क आहे आणि हे लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रांनो
या पद्धतीने तुम्ही बघू शकता. हे आपलं ऍप आहे. आपल्या ऍप वरती बरेचसे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत. हे ऍप डेव्हलप करा, डाउनलोड करा आणि तिथे जाऊन तुम्ही कुठलाही कोर्स सबस्क्राईब करा. तुम्हाला तिथे बऱ्याचशा बाबी उपलब्ध आहेत, बऱ्याचशा बाबी. आणि याच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात करा, थांबू नका, सुरुवात करा, धडपड करा, धडपड करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. ठीक आहे. सो या पद्धतीने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना तुमच्या यशाकरिता हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि उद्या या ठिकाणी इतिहास विषयाची तयारी कशी करायची याच्याविषयीचं मॅडमचं सेशन असेल. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.